वाव. नमस्कार. 30 डेजसाठी हेल्दी मील्समध्ये आज आहे 19वा दिवस आणि इथे मी करते दुधीची डाळ. दुधीची डाळ म्हणजे डाळ उकडताना त्याच्यामध्ये किसलेला दुधी टाकायचा. अशा पद्धतीने तो संपतो सुद्धा आणि डाळ पण एकदम वेगळी लागते. आणि इथे मी करते शिमला मिरचीची थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी. त्यासाठी तेलामध्ये थोडासा लसूण, उभा चिरलेला कांदा टाकला, बेसिक मसाले टाकलेत आणि उभी चिरलेली मस्तपैकी शिमला मिरची मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही फक्त मिरचीवरती सुद्धा अशी भाजी करू शकता. खूप मस्त लागते. दुधीची किंवा भोपळ्याची अशी वेगळी भाजी केली ना तर ती माझ्याकडून तरी संपत नाही. त्यासाठीच मी वरणामध्ये दुधी किंवा भोपळा असा किसून टाकते. त्याच्यामुळे डाळ सुद्धा संपली जाते आणि भाजी सुद्धा खाल्ली जाते. तर इथे बेसिक वरणाला फोडणी देते, पण मी टोमॅटो उभा चिरून टाकते म्हणजे तो खायला सुद्धा मिळतो. तर इथे मस्तपैकी ही भन्नाट डाळ लागते. तुम्ही नक्की एकदा तरी अशी दुधीची डाळ ट्राय करा. फक्त दुधीच नाही तर उकडताना डाळीमध्ये तुम्ही काकडी किंवा गाजर किंवा शिरावळी किंवा शिमला मिरची सुद्धा टाकू शकता. खरंच खूप वेगळी मस्त डाळ लागते. शिमला मिरचीची भाजी अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये होते आणि इथे मस्त मी गरम गरम चपात्या करतेय. तर आपल्या आज ताटामध्ये आहे शिमला मिरचीची भाजी, दुधीचं वरण जे अतिशय मस्त लागतं. त्यानंतर सॅलडमध्ये काकडी आहे, गरमागरम चपाती आणि एअर फ्रायर मध्ये फक्त ऑइल स्प्रे केलेला हा पापड. तर तुम्हाला आजचं मील कसं वाटलं नक्की सांगा. बाय.